नमस्कार मंडळी. आज व्हिडिओ बनायचं कारण माझं काय डेली ब्लॉग बिक असं काही नाही आहे, वेगळंच कारण आहे. त्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवते आहे मी. आपण सोशल मीडियावर सगळेच ॲक्टिव्ह आहेत. मीही व्हिडिओ बनवणारे, मी व्हिडिओ पाहणारे, तुम्ही सगळे ॲक्टिव्ह आहेत. आता समजा आपण आहे एजेड, मॅच्युरिटी आहे बऱ्यापैकी, सगळं झालं. पण जी अनमॅच्युअर मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी सोशल मीडिया किती घातक आहे. आणि त्या सोशल मीडियामुळं काय झालं आहे, आमच्या म्हणजे लई लांबची गोष्ट नाही सांगत आहे. मनसरमधली घटना आहे आणि आज घडलेली. मी आज व्हिडिओ बनवते, म्हणजे आज ही गोष्ट उघडकीस आलेली आहे. तर आज मला ही गोष्ट समजली, मी ती आजच व्हिडिओ केलेला आहे, आजच करते आहे. त्याच्यासाठी मुलांना आपण मोबाईल देतो, पालकांना, पण त्याच्यात ते काय करतात, त्याची लहान लहान छोटी छोटी मुलं जाऊ द्या, त्यांना नाही समजत आहे, कार्टून पाहतात ती वेगळी. पण जी वयात आलेली मुलं आहेत, मुली आहेत, आणि त्या काय करतात मोबाईलवर आहे ना, त्याचं हे आता एक उदाहरण समोर आलेलं आहे. आता मंचरची एक मुलगी आहे आणि बेपत्ता झाली आहे ती. म्हणजे ती स्वतः घर सोडून गेली आहे का तिला फूस लावून ती गेली आहे का तिला घ्यायला कोणी आलं होतं, आता हे उघडकीस येईल काय पुढं. तिची आई स्वतः सांगते की तिची मुलगी गेले 7 ते 8 महिने तिच्या पप्पांचा मोबाईल घेऊन इंस्टाग्रामवर एका व्यक्तीशी बोलत होती. ती व्यक्ती मुलगा नाही आहे, मुलगीचे. मग आपण असं नाही समजायचं की आपण एखाद्या मुलीसंग बोलतोय म्हणजे ती आपल्याला घातक नाही. आजकाल मुलं काय, मुली काय, सोशल मीडियावर आपण त्याला कितपत ओळखतोय, खरंच ओळखतोय का, आपल्या कोण नातेवाईक आहे का, आपलं कोण रिलेटिव्ह आहेत का, त्याचं ना आपलं काही घेणं देणं आहे का, हा सेफ आहे का, ह्याचा विचार केला पाहिजे. कारण का काय झालं, ती त्या व्यक्तीसंग बोलत होती, ती मुलगी, तिचं नाव होतं पूनम सिंग. तर तिची आईने स्वतः सांगितले म्हणून त्या व्यक्तीचं नाव. तिची आई म्हणते ती मुलगी, तिची स्वतःची मुलगी इंस्टाग्रामवर 7 ते 8 महिने झाले एका व्यक्तीशी बोलत होती, ते महिलेशी बोलत होती. तिचं नाव आहे पूनम सिंग, हिंदीत बोलायची. ती सध्या राहणार हैदराबादची आहे. ती बोलायची. आता आईबापा कामाला निघून गेल्यानंतर ही फोनवर बोलायची, व्हिडिओ कॉलवर, ऑडिओ कॉलवर सारखं बोलणं चालू होतं. शेजारी पाजारची त्यांनी सांगितलं तिच्या घरच्यांना का ही मुलगी तुम्ही गेल्याच्या माघारी फोन चालू असतात आणि ती हिंदीत बोलत असते. आता बरं, हिंदीत बोलत असतात तर आपले सर्वसामान्य माणसाला काय पहिल्यांदा वाटतं, आता ही मुलगी हिंदीत बोलती म्हणजे आता ती डायरेक्ट मुलाशी बोलते का मुलीशी बोलती हे नाही, पण पालकांच्या डोक्यात काय नाही, कोणतं तरी मुलाशी बोलते. मग तिच्या आईने जरासं तिला मारली, हाणली, वधवून घेतलं. 1-2 वेळा बोलू नको सांगितलं, कोण आहे कुठली, तिने काय ऐकलं नाही. त्याच्यानंतर सहज तिच्या आईने तिला व्हिडिओ कॉलवर बोलताना पकडलं आणि त्याच्यानंतर बघू दे कोणी म्हटल्यावर तिने दाखवलं तर तर ती मुलगीच होती. ती मुलगी वर काय म्हणती, बघ ना मी मुलीशीच बोलतीये ना. तर ती म्हणली, मग तिच्या आईने ती फोन लावला. परत फोन लावल्याच्या नंतर मग तिच्या आईने विचारलं, बाई ती कोण आहेस. मग तिकडनं ती हिंदीत बोलत होती, मी पूनम सिंग आहे, मी हैदराबादची राहणारी आहे. अशी तुझं माझ्या मुलीचं काय कनेक्शन. तर ती म्हटली, मी तुमच्या मुलीशी इंस्टाग्रामवर कनेक्ट झालेली आहे, इंस्टाग्राम 7-8 महिन्यापासून इंस्टाग्रामला बोलतोय, असं तसं सांगितलं तिनं. आता तिच्या आईबापाची जी मुलगी गायब झाली, तिच्या आईबापाची परिस्थिती जेमतेम होती. समोरच्या व्यक्तीने हे हेरून घेतलं आणि तिच्या अवकादीपेक्षा जास्त स्वप्न दाखवली, तिच्या अवकादीपेक्षा वेगवेगळे गिफ्ट द्यायला सुरुवात केली. म्हणजे ती कशी, घरच्या परिस्थिती नाजूक होती, समोरची व्यक्ती आपल्याला देती म्हणजे ती त्या जाळ्यात घुसली, त्या जोळ्यात पूर्णपणे फसली. ती सोशल मीडियाचं जग आभासी आहे. तुम्ही घ्या ना, सोशल मीडिया चांगल्या कामासाठी उपयोग करा ना, आहे ना. ट्रेन करा, व्हिडिओ काढा, मनोरंजन करा. घरात माणसं नाही आहेत का, त्यांच्याशी बोला. लई आमच्या माणसांसंग बोलायला जाल तर घातच होतो. बाबा बोलायला हे काही नाही, बोललं पण बोलतानाही हाताइतीचं अंतर ठेवा की, का तेही नाही जमते.
मग गळ्याशी फास आल्यानंतर ना मग निघून जायचं, फाशी घ्यायची, आत्महत्या करायची, हे नाही. आणि तिच्या त्या मुलीच्या आईने सांगितले, तिने चिठ्ठीही लिहून ठेवलेली, ह्याच्यानंतर ना माझं पुढचं आयुष्य कसं होणार आहे, काय होणार आहे. आता तिच्या घरच्यांनी सांगितले, बाबा गेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, फिर्याद दिली आहे, माझ्या मुलीला आणायचा प्रयत्न करा, असं करा. पण इथं स्वतःच कत्तलखान्यात जाणाऱ्या माणसाला कसं कोण समजेल? ब्रेन वॉश केला हो त्यांचा. आता सिंग आहे, तिनं खरंच ते नाव सांगितलंय का तो ते प्रकरण लव जिहादचं होईल पुढं, काहीच नाही सांगता येते ना. ती हैदराबादची आहे का, तिचं कुठं कनेक्शन? कशाचंच काही नाही ना. गेली तिकडं मरायला, म्हणजे अजूनपर्यंत ती जिवंत आहे नाही आहे, त्या राज्यातून का दुसऱ्या देशात गेली का राज्यात गेली, कुठं काय केलं, काही तपास नाही ना. आता हे सिस्टम जागं व्हायचं, तिला सापडायची, तोपर्यंत खूप वेळ झाला असा. तोपर्यंत देव जाणे त्या मुलीचं काय होईल. आत्ता सांगते, सतर्क राहा, सावध राहा. आहे ना, सोशल मीडियाशिवाय जगही नाही आहे, सोशल मीडियाशिवाय माहिती नाही भेटणार आहे. पण मला तरी असं वाटतं, जरा वापर लिमिटेड करण्यापेक्षा ना काळजी घेऊन वापर करा. समोरच्याचे इंटेन्शन काय हे आपल्याला कळणारच नाही आहे ना. आपलं जे आहे त्याच्याच सुखी मानाय राहा आणि हिमतीव आपल्या हिमतीव बाबा निर्माण करा सगळं. त्याच्याकडे हे, मग माझ्याकडे काय नाही, मग त्याच्यासाठी वेगळंच काहीतरी मार्गाला जायचं, मग त्या वेगळ्या मार्गाने घेऊ सगळं ॲक्सेप्ट करायचं कशासाठी. आता ती मुलगी गेली मंचरची, मंचर म्हणजे मंचर तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. भीमाशंकरला जाताना गावे मंचरवरूनच जातात भीमाशंकरला जाताना, तिथं पूर्ण बॅनर लावलेला आहे. आता मंचरचे अजून एक म्हणजे गोवर्धन मिल्क प्रोडक्शन तिथंच होतं, तेवालंच मंचरची अशी एक अजून एक वेळ. आणि आपल्याला असं वाटतं ना, आता मध्ये रत्नागिरीला एक रायगड रत्नागिरीला काहीतरी प्रकरण झालं, त्या मुलीचा खून झाला, म्हणजे असं होतंय हो बाबा. आणि मग येस तिथे बसली एखादी बाई आणि हाय शेजारीच बाई, तिनं दिलंय चॉकलेट आणि घेतलं. तू गावभर गळ्यात सोनं नाणं घेऊन हिंडशील का नाही? तुला चॉकलेट द्यायची, किडनॅप करून घेऊन जायची, सोनं चांदी घालून नका हिंडू. आता अशी खूप म्हणजे पाहिल्यानंतर, आता तुम्ही जाता तुमच्या मार्गाने, आता त्या आईबापाने एवढं लहानाचं मोठं केलं आहे, त्यांना काय वाटलं असतं ना, आता आपली पोरगी अशी फुकापदाडी जावा का? भले ती चुकली असेल, काही झाली असेल, पण तिच्या आईला नाही ना वाटत ते, बापाला नाही ना वाटत ते. सुधरा पोरींनो, नाही तर काही उपयोग नाही आहे. आता ती आता गेली असं कुठं, काय करत असेल, काही समजतच नाही. मी आत्ता जस्ट रील स्क्रोल करताना आहे ना पाहिलं की मंचर येथे अल्पवयीन मुली गायब झाली आहे, संशयास्पद गायब झालेली आहे. आता म्हणजे नंतर आता त्या बाईचं कनेक्शन होतं तिच्याशी, मग ती हैदराबाद बोलत होती, हैदराबादच्या त्या पूनम सिंगशी, म्हणजे आणि ती तिला गिफ्ट पाठवत होती, अवकादीपेक्षा जास्त स्वप्न दाखवत होती. त्याच्यात काहीच इंटेन्शन नाही. स्वच्छ हेतूने केलं असलं तर ती गोष्ट वेगळी, पण आता ते प्रकरण जर वेगळ्याच वळणाला जात असेल तर काही माहीत नाही आता काय होतंय ते. देव करो ती मुलगी भेटून. आता हे तुम्ही आत्ताचं हे प्रकरण ऐकताय. मंचरला याच्या आधी एक प्रकरण झालेले लव जिहादचं, तेव्हा अल्पवयीन मुलीला घेऊन गेले होते, अक्षरशः तिला घेऊन गेले. त्याच्यानंतर ह्या राज्यातून त्या राज्यातून दुसऱ्या देशात, आणि तिला खूप मारहाण केली, खूप म्हणजे इतकं टॉर्चर केलं होतं ना, म्हणजे तो मी व्हिडिओ पाहिला होता. खूप टॉर्चर केलं होतं तिला. जेव्हा तिच्या आईबापान काहीतरी कनेक्शन्स, धागे दोरे, ज्या मुलाशी तिचा संबंध होता तो मुलगा तिथं दिसला, त्याच्यानंतर ना ते पाहिलं गेलं, मग तिला पकडली, मग तो व्हिडिओ दाखवला होता ना, ते अक्षरशः तिच्या आईबापाला पाहूनही थरथर कापत होती आणि पूर्ण मेंटली डिस्टर्ब झाली होती. आपल्याला असं वाटतं घरचे टॉन्ट मारतात, ते आपले आईबापा म्हणतात इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, पण ते काय कसं आहे त्यांनी जग जरा पाहिलेलं असते म्हणून सांगत असतात. आपण आत्ता पण कुठलंही म्हणलं इकडून तिकडून भरभर उडून काही उपयोग नाही. आम्ही कॉलेजला मनसरलाच होतो,
जेव्हा आम्ही मंचरला होतो ना, तेव्हा म्हणजे एक आमचा ग्रुप होता, मेंटली स्टेबल होतो की का अशाने असं होतंय, तशाने तसं होतंय. आपण आपल्या धर्माशी, आपल्या इमानाशी पक्क राहायला पाहिजे. दुसरं काही कुणाचंही काही घेणं देणं नाही आहे आपल्याला. बघा, आता त्या देव करो ती मुलगी सुखरूप असो, तिच्या आईबापांना ती मुलगी भेटो. आता मी व्हिडिओच्या मध्ये नंतरनं टाकणारच आहे ती क्लिप शेवटला, पहा आणि मग कळन तुम्हाला काय होतंय ते. घटना सांगा, काय काय झाले, कशा पद्धतीने मुलगी संपर्कात आली, काय? माझी मुलगी तिच्या पप्पांच्या मोबाईलवरती इंस्टाग्रामवरती गेले 7 महिने ती बोलत होती आणि मी कामाला जायचो रोज आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांनी ऐकलेलं की ती बाबा हिंदीमध्ये बोलते. मग 2-3 वेळा माझ्या मुलीला मी मारलं की तू मला असं वाटलं की हिंदीमध्ये मुलासंग बोलती की काय. मग मी असा हातातून मोबाईल घेतला तिच्या, तर ती म्हटली की मुलगी होती ती व्हिडिओ कॉलवरती. मी प्रत्यक्ष त्या मुलीला पाहिलं, मी तिला कॉल लावला, तिला म्हटलं तू कुठली, ती बोलली हैदराबादची. म्हटलं माझ्या मुलीची तुझी कशावर ओळख झाली, म्हटली इंस्टाग्रामवर. त्याच्यामुळे तिचं नाव पूनम सिंग नाव आहे. तिने माझ्या मुलीला आहे ना असं आमची परिस्थिती नसताना मोठे मोठे असे आश्वानं दिले, माझ्या मुलीला गिफ्ट द्यायची. पण आता तिने काय दाखवलं माझ्या मुलीला, आम्ही माझ्या मुलीला गिफ्ट, माझ्या मुलीला क्लिप टाकलेली बघितलं असेल तर पा तिची आई किती आक्रोशाने हे करते, कठीण आहे. आता ते आभासी जग आहे ना, खायचं मोबाईल घ्यायचं, टुक 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 बोलायचं, तिकडून गोड गोड बोलणार, इकडून गोड गोड बोलणार, मग दिलं हे करणार, मेसेज पाठवला, मग गिफ्ट पाठवले, झालं. खायला प्यायला घालायला घरचीच आहेत ना, 4 दिवस घालते, काहीतरी फायदा असल्याशिवाय कोण कोणाला काय घेतं का, करतं का? सुधरा, कठीण आहे. आता ती गेली पोरगी निघून, मग तिच्या माघारी, मग ती निघून गेली का तिला नेली कोणी काय माहीत नाही. आता पोलीस लावते तपास, तेव्हा कळेल. पण हे प्रकरण 7-8 महिन्यापूर्वी पाणी मुरलेलं आहे तिथं. इन्स्टाला एखाद्याने हाय केलं, मग लगेच आपण हाय करायचं, काय करतो, काय कसं, जेवली का, तुझ्या घरी येऊन जेवणार आहे का ती? नाही ना, का तो जेवणार आहे तुझ्या घरी येऊन? जेवली का म्हटल्यानंतर लगेच पोट भरणार आहे का कोणाचं? कशाला विचारायचं? मग आपलं आपलं बघायचं, गप बसायचं. तर हा बाबा, तू काहीतरी कनेक्शन पाहिजे ना. हा समोरचा आहे, मेसेज करतोय, हा ठीक आहे, हाय हॅलो झालं, ते तेवढं करतं, तेवढं द्यायचं सोडून. हा मग मी तुला असंच करतो, मी तुला तसंच करते, मी तुला असंच करते, ह्याच्यात गुंतले ना, मग आयुष्याचं सगळंच वाटवं होतंय. कठीण आहे. माझ्याच डोक्यात मुंग्या यायला लागल्या. ते बघू आता त्या पोरीचं काय होईल. पण हे प्रकरण किडनॅपिंगचं आहे, घरातून निघून जाण्याचं आहे, का लव्ह जिहादचं आहे, अजून त्याला बरेच पंख फुटणार आहेत. बघू, पुढचे अपडेट आल्यानंतर सांगेल मी तुम्हाला. तसं आपल्या मुलं पण धोक्यात असू शकतात ना, त्यांनाही सांभाळा. बाकी काही नाही, धर्माचं शिक्षण द्या फक्त, जेणेकरून दुसऱ्या धर्माबद्दल अट्रॅक्शन राहण्यापेक्षा आपल्याही धर्मात काहीतरी चांगलं आहे, एवढंच. मनसरमधून मुलगी बेपत्ता. लई लांब लांबच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण ही जवळची. मनसर म्हणजे आमचं आंबेगावचं बाजारपेठ, म्हणजे माझं माहेर आंबेगावचं आहे, कॉलेज आमचं मनसरलाच झालेलं आहे. हे बाबा कामाला जातात, पोरी इंस्टाला बोलतात, पोरी इंस्टाला बोलतात, हे इकडं पळून जाते, ते तिकडं पळून जाते. आता काय गे चालतंय, बाकी काय नाही. आपल्या मुलीबाळींची काळजी करा, पोरांना आणि पोरींना व्यवस्थित शिक्षण द्या. माझी 2 मुलं आहेत. आता मला तिथून दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला घरातून सुरुवात करायला लागणार आहे. त्यासाठी धन्यवाद. पुढील अपडेट देईन मी. तोपर्यंत आपले घरातले मुळे बाळे सांभाळा. धन्यवाद.